नमस्ते, स्वागत आहे तुमचं आदित्य मोटिवेशन ह्या यूट्यूब चॅनलवर. आपण कितीही संघर्ष केला, किती काय केला आणि किती कोणाचा जरी विश्वास आपण जिंकला तरी आपल्याला काहीच भेटत नाही. आणि किती जरी इमान राहिलं कोणाबरोबर तरी आपल्याला काय भेटतं का? शेवटी निराशाशिवाय काय भेटत नाही. कुठला तर एक क्लू त्यांना भेटण्याशी मतलब आहे, त्यांचं लगेच चालू होतं. पण आपण कुठल्या व्यक्तीवर मनाने विश्वास ठेवला ना, आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो, पण आपलं जी वेडी माय आहे ना ती कुठं तर आपल्याला ना खटकत असते. तसंच काही गोष्टी आहेत. आपण आपलं आयुष्य जगत असतो, सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करून चालत असतो. कितीही संघर्ष येऊ द्या आयुष्यात, किती जर संघर्ष आले तरी आपण त्या संघर्षाला आव्हान देत असतो आणि पुढं जात असतो. कारण की आपल्यामुळं कोणाला सपोर्ट व्हावं, आपलं घर चालावं, आपला संसार चालावा किंवा आपल्यामुळं संसाराला आधार भेटावा म्हणून प्रत्येक स्त्री धडपड करत असते आपलं संसार वाचवण्यासाठी आणि सगळ्या गोष्टी करत असते. भले तिथं काही कठीण गोष्टी या कुठल्या सिच्युएशन असल्या तरी पण शेवटी स्त्री ही वाईटच ठरली जाते कुठल्या पण क्षेत्रामध्ये. किती चांगलं राहिलं, किती काय केलं, किती इमानदारीने सगळा संसार केला, काही केलं, किती जरी हँडल केलं तरी त्यांना त्यांचेच अस्तित्व आणि त्यांचेच विचार त्यांच्यासाठी योग्य ठरले जातात. ते समोरच्या व्यक्तीला काय वाटेल काय नाही वाटत ह्याचा कधीच विचार करत नाहीत. कारण की त्यांना त्यांचा इगो आडमध्ये येतो कुठल्या जरी गोष्टीत ठरलंच तरी. मला सांगा, लेडीज काय नाही करत? मुलं सांभाळती, घर सांभाळती, जॉब सांभाळती, जॉब सांभाळून घरातली फॅमिली सांभाळती, सगळी कामं करते, तरी ते आपलं दुःख कधी कुणाला सांगत नाही की मला त्रास होतो, मला काही गोष्टींचा त्रास होत नाही. पण आपल्याकडे एक चुकी होऊ द्या किंवा कोणाचे कॉल येऊ द्या, पोरांच्या मित्रांचे असो किंवा कोणाचेही असो, तरी त्यांना वाईट वाटते, नाही ही लेडीज चुकीची आहे. असं नसतं ना की कुठली जर लेडीज असली तर ती चुकीची आहे का नाही हे तुम्ही डीपवर जाऊन बघितलं पाहिजे. तुमच्या बायकोवर, तुमच्या घरावर विश्वास असला पाहिजे. डोळे झाकून सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे की आपली व्यक्ती आहे, की आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, करू शकतो, सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो. हे डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक जेंट्सने लेडीजवर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासावरच संसार चालतो, विश्वासावरच सगळं संसाराचा गाडा ओढला जातो. जिथं विश्वास नसेल तिथं भांडणं, द्वेष, हाणामारी, काही घटना घडल्या जातात. कारण की विश्वास नसेल तर काय फायदा आहे ना संसाराला ह्या. त्याच्यामुळं विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. किती जरी काही जरी केलं तरी शेवटी का स्त्री वाईट ठरली जाते? मला नेहमी हा प्रश्न पडतच असतो. कारण की काय अशी चुकी आहे स्त्रीची? असं नाही करत असतील बाबा, त्यांचं काही सापडलं असेल जेंट्सला किंवा काय 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 असेल ते असेल, पण काही गोष्टीच सापडल्या नसतील किंवा काही गोष्टी असतील की लेडीज म्हणून घर चालवत असेल किंवा इमानदारीने सगळ्या गोष्टी करत असेल, मग त्या स्त्रीला वाईटच ठरवलं का जातं? तरी त्यांना त्यांच्या लोकांमध्ये, त्यांच्या व्यक्तीमध्ये चुकीचं का नाही दिसत? दुसऱ्या व्यक्तींवर का चुकीचं दिसतं? का दिसतं? त्यांना त्यांच्या जी व्यक्ती असतात त्या त्यांना योग्य वाटतात. आणि जर आपलीच मिसेस, आपलीच बायको असेल तर तिथं का चुकीची वाटते? हां, विश्वास हा एकमेकांवरच डिसाईड असतो आणि त्याच्यावरच विश्वास चालतो. विश्वास डगमगला की अख्खा संसार डगमगला जातो. किती जरी आपण घट्ट बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला, किती जर व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केला, जर विश्वास म्हणतात ना, एक सुई असती ती छोटं छेद करते, ते मोठं कधी छेद होईल सांगता येत नाही. तसंच विश्वासाचं पण आहे. जर एकदा विश्वास डगमगला की परत बसणं आणि विश्वास चालणं फार कठीण आहेत ह्या सर्व गोष्टी. म्हणून कधी पण विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करून पाऊल उचला की जेणे तुम्हाला जाऊन पुढं त्रास होणार नाही. जर विचार व्यवस्थित केला तर आयुष्य सुखाचं होतं, आनंदाचं होतं, आनंदमय संसार होतो आणि आपल्या जीवनाला काहीतरी अर्थ भेटतो. जर विश्वासाने विश्वासच असा डगमगला तर त्या संसाराचा काय फायदा? आपण किती विश्वासाने सगळ्या गोष्टी करू द्या,
समोरच्या व्यक्तीला आपला विश्वास का नाही दिसत? का आपण चुकीचं दिसतो नेहमीच? तुम्हाला जर असेच व्हिडिओ माझे बघायचे असतील, तुम्हाला जर उद्या अजून एक टॉपिक बघायचा असेल तर हे व्हिडिओ कंटिन्यू करा, की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे तुम्हाला तुम्ही प्रत्येक येणाऱ्याचे व्हिडिओ जे आहेत ते तुमचे नोटिफिकेशनचे बेल आयकॉन क्लिक करा, की माझे प्रत्येक येणारे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचले जातील. आणि संसार हा दोघांमुळं चालतो, विश्वास हा दोघांमुळंच चालला जातो. जर विश्वास तुमचा डगमगला की तुमचा आयुष्याचा गाडा सगळा डगमगला जाणार आहे. त्यामुळे विश्वास हे ठेवा. डोळे झाकून जर विश्वास ठेवला, आपली व्यक्ती डोळे झाकून जर विश्वास ठेवला तर ती आपली वाटली पाहिजे, परकी नाही वाटली पाहिजे. आणि विश्वास अशा व्यक्तीवर ठेवा जिथं आपल्या विश्वासाला मान सन्मान केला जाईल, जिथं नाही की जिथं आपल्याला धोकाशिवाय काहीच नाही भेटणार. तुम्हाला जर असेच व्हिडिओ माझे पाहायचे असतील तर पुढच्या येणारा व्हिडिओ हा मी तुमच्यासाठी चांगलाच बनवेन. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा, की प्रत्येक माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील. तुम्हाला जर अजून छान छान व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. आणि दुसऱ्या व्हिडिओचं एकदम छान करते की तुम्ही पुढच्या व्हिडिओचा येणारी प्रत्येक लिंक तुम्ही बघचाल. आणि तुम्ही अजून चांगले विचार जर माझे तुमच्यापर्यंत पोचवायचे असतील तर तुम्ही मला कमेंट करा, की त्या ह्या विषयावर व्हिडिओ बनवा. तर आपण त्या विषयावर व्हिडिओ बनवायचा जरूर प्रयत्न करू. आणि पुढचं आपण असं घेऊ की भावाभावाचं आणि संसार का टिकला जातो, कुठल्या गोष्टीवर टिकला जातो ह्याचा आपण व्हिडिओ बनवू. चला भेटू, बाय.